नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर. चालू घडामोडी 20 डिसेंबर. आजची तारीख 20 डिसेंबर 2023. आजचा महत्वाचा पाठ, महत्वाची घटना, प्रत्येक परीक्षेला उपयुक्त, प्रत्येक प्रश्नाला महत्वाचा पाठ म्हणजे चालू घडामोडी आपल्या समोर मी घेऊन येते मित्रांनो. आजचा 20 डिसेंबरचे महत्वाचे पाठ आपल्याला बघायचे, जे काय पेपरला उपयुक्त असणारा करंट अफेअर भाग आपण पाहतोय मित्रांनो. 20 डिसेंबर डॅशवर्दीच्या अकॅडमी अंतर्गत मी सचिन शिंदे आपल्या समोर 20 डिसेंबरचे चालू घडामोडी सुरू करतोय. पहिला प्रश्न, 20 डिसेंबर. 20 डिसेंबर दिनविशेष काय मित्रांनो? राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी आणि आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन सुद्धा पाळला जातो. 2 पॉईंट महत्वाचे मित्रांनो. नंबर 1 पॉईंट काय मित्रांनो, की पॉईंट नंबर 1 कुठला मित्रांनो? राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी आणि आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन. पाठ करून ठेवा. आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन आणि काय? गाडगे महाराजांची पुण्यतिथी. तुम्हाला माहिती आहे का? संत गाडगे महाराज स्वच्छता महाराष्ट्र अभियान हे अभियान सुरू केलं होतं 2007 मध्ये. ठीक आहे. गाडगे महाराज अभियान स्वच्छता हे 2007 ला सुरू झालं होतं. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. चला पुढील भाग मित्रांनो. पहिला प्रश्न आजचा, विजय हजारे ट्रॉफी 2023-24 किताब कोणत्या राज्याने जिंकला? आता विजय हजारे ट्रॉफी 2023-24 हा किताब कोणत्या राज्याने जिंकला असा आपल्याला प्रश्न आहे. ऑप्शन आहे हरियाणा, राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र. मग या 4 ऑप्शन पैकी कोणतं उत्तर आहे आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो. त्याबद्दल विजय हजारे ट्रॉफी बद्दल आपण थोडं जाणून घेऊया. त्यातला पहिला पॉईंट आहे, विजय हजारे ट्रॉफी 2023-24 पहिल्यांदा हरियाणाने जिंकली. उपविजेता राजस्थान. सर्वाधिक वेळा विजेता तमिळनाडू 5 वेळा. प्लेअर ऑफ द मॅच सुमित कुमार हरियाणा. फायनल मॅच 8 डिसेंबर 23 मध्ये राजकोट सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम मध्ये झाली. विजय हजारे ट्रॉफी ही भारतातील एक प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा आहे. ही स्पर्धा दरवर्षी खेळली जाते आणि या वर्षी 23-24 मध्ये हरियाणाने प्रथम विजय मिळवला. म्हणजे फायनल कोण जिंकली? हरियाणाने. ठीक आहे. म्हणजे उत्तर काय येतं मित्रांनो? हरियाणा. आणि उपविजेता कोण येतो मित्रांनो? राजस्थान. माहित असावं पॉईंट. हरियाणा जिंकलाय. विजय हजारे ट्रॉफी 2023-24 हरियाणाने जिंकलाय. मित्रांनो पाठ करणं खूप गरजेचं आहे, लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. मी सारखं रिपीट करतोय. विजय हजारे ट्रॉफी 2023-24 कोण जिंकली मित्रांनो? हरियाणा. उपविजेता कोण मित्रांनो? राजस्थान. पहिल्यांदा जिंकले. सर्वाधिक वेळा कोण जिंकले? तमिळनाडू. ठीक आहे. चलो पुढील भाग. हा, आता जर आपण बघितलं क्रिकेट स्पर्धा बघितली तर इतर स्पर्धा बघायला लागते आपल्याला. आता पाहायला गेलं देवदत्त ट्रॉफी नाही का? देवदत्त ट्रॉफी जर 22-23 म्हटलं तर कर्नाटक विजेता आहे. दिलीप ट्रॉफी म्हटलं तर केरळ आहे. रणजी ट्रॉफी सौराष्ट्र आहे. आणि 59वी इराणी ट्रॉफी म्हटलं शेष भारत आहे. आणि 60वी इराणी ट्रॉफी म्हटलं अद्यावत घोषित नाही. आणि सय्यद मुश्ताक 2023 पंजाब. बघा, देवदत्त ट्रॉफी काय बाबांनो? कर्नाटक. दिलीप ट्रॉफी कोण? केरळ. रणजी कोण? सौराष्ट्र. 59वा शेष भारत. आणि सय्यद मुश्ताक ट्रॉफी कोण? पंजाब. परत सांगतो, देवदत्त ट्रॉफी कर्नाटक, दिलीप ट्रॉफी केरळ, रणजी ट्रॉफी सौराष्ट्र, 59वा इराण ट्रॉफी शेष भारत आणि सय्यद मुश्ताक ट्रॉफी पंजाब. आणि मग तुम्हाला माहिती आहे हजारे ट्रॉफी कोण जिंकली? हरियाणा. प्रथम क्रमांक कोण? हरियाणा. पहिल्यांदा कोण जिंकलं? हरियाणा. चला पुढील प्रश्न. भारतीय वायुसेनेने सरफेस टू एअर मिसाईल फॉर अश्युअर है ना रिलेशन समर ही वायू संरक्षण मिसाईल प्रणाली कोणत्या ठिकाणी यशस्वीरित्या प्रशिक्षण केलं म्हणजे काय? की याचं आपण काय केलंय? ट्रायल केलंय की बाबा कसं आहे समर. तर हे राजस्थान, आंध्र प्रदेश, ओरिसा, तेलंगणा त्यापैकी कोणत्या राज्यात? मग समर बद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. बघा, भारतीय वायुसेनेने 17 डिसेंबर 23 रोजी आंध्र प्रदेशातील कुठे मित्रांनो? 17 डिसेंबर 2023 रोजी आंध्र प्रदेशातील एअर फोर्स स्टेशन सूर्यलंका. नाव काय त्यांचं? सूर्यलंका. लक्षात ठेवा. सरफेस टू एअर मिसाईल अश्युअर रिलेशन म्हणजे समर ही वायू संरक्षण मिसाईल प्रणाली यशस्वीरित्या प्रशिक्षण केलं. या प्रशिक्षणात मिसाईलने निर्धारित लक्ष्य अचूकपणे भेदले. बघा, महत्वाचा पार्ट आहे. 17 डिसेंबर 2023 ला समरचं काय झालं? आंध्र प्रदेशातील एअरफोर्स स्टेशन सूर्यलंका येथे केलेलं आहे. ठीक आहे. आणि अस्त्रशक्ती आणि कधी केलेलं आहे? अस्त्रशक्ती युद्ध सराव अभ्यास सुरू होता. युद्ध अभ्यास 2023 अस्त्रशक्ती चालू होता आंध्र प्रदेशातील एअर फोर्स स्टेशन सूर्यलंकामध्ये. आणि तिथेच याची काय केलेलं आहे? प्रशिक्षण केलेलं आहे, ट्रायल केलेलं आहे, बेस केलेलं आहे. आणि हा मिसाईल आपण पूर्णपणे आपण सक्सेस झालो. ठीक आहे. भारतीय वायुसेनेने 17 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2023 या कालावधीत आंध्र प्रदेशातील
एअरफोर्स स्टेशन श्रीलंका येथे अस्त्रशक्ती 2023 युद्ध अभ्यास आयोजित केला आहे. बघा तारीख काय, 17 डिसेंबर ते 22 डिसेंबर. लक्षात असू दे, 17 डिसेंबर ते 22 डिसेंबर. ठीक आहे. अस्त्रशक्ती 2023 युद्ध अभ्यास सुरू केलाय. या अभ्यासात भारतीय वायुसेनेचे विविध एककांनी भाग घेतला. ठीक आहे. महत्वाचा पाठ काय मग मित्रांनो, याचं उत्तर काय असणार आहे, आंध्र प्रदेश. मग आंध्र प्रदेश कुठे आहे, सूर्यलंका. काय नाव आहे त्याचं, सूर्यलंका. लक्षात ठेवा, सूर्यलंका पाठ करून ठेवा समर. आणि तिथं काय झालं होतं, अस्त्रशक्ती 2023. म्हणजे यात दोन प्रश्न तयार होतो आपल्याला. नंबर एक प्रश्न काय तयार होतो की समर, आणि सेकंड प्रश्न काय होतो मित्रांनो, अस्त्रशक्ती. काय, अस्त्रशक्ती. भारतीय वायुसेनेचा हा युद्ध अभ्यास आहे. लक्षात ठेवा, महत्वाचा पार्ट आहे. भारतीय युद्ध सेनेचा अस्त्रशक्ती हा अभ्यास कुठे घडला मित्रांनो, आंध्र प्रदेशातील सूर्यलंका येथे. ठीक आहे. स्टेशन आहे तिथं आपले, आणि तिथेच आपलं काय केलं, समरचा आपण ट्राय केलं. ठीक आहे. चल पुढे. हे प्रशिक्षणाच्या महत्व खालीप्रमाणे आहे. समर ही वायुसेनेची नवीन वायू संरक्षण मिसाईल आहे. कोणाची मित्रांनो, ही वायुसेनेचा. ओके, ठीक आहे, महत्वाचा पार्ट आहे. ही मिसाईल यशस्वी चाचणी घेतल्याने वायुसेनेची संरक्षण क्षमतेत वाढ होईल. अस्त्रशक्ती 23 युद्ध अभ्यास भारतीय वायुसेनेच्या युद्ध कौशल्यांचा आणि क्षमतेचा आढावा घेण्यासाठी आयोजित केला जातो. या अभ्यासात मिसाईल परीक्षण हे महत्वाचा भाग आहे. बघा हा पाठ सुद्धा महत्वाचा आहे. अस्त्रशक्ती 2023 मुख्य उद्देश काय आहे, भारतीय वायुसेनेचे युद्ध कौशल्यांचा आणि क्षमतेचा आढावा घेण्यासाठी. भारतीय वायुसेनेचा युद्ध कौशल्यांचा आणि क्षमतेचा आढावा घेण्यासाठी अस्त्रशक्ती 2023 सुरू केलेलं होतं. युद्ध सराव 22 डिसेंबर पर्यंत लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि समर, हे दोन गोष्टी लक्षात आल्या आपल्या. बघा दोन्ही पाठ आपल्याला महत्वाचे आहेत. पेपरला 100% येण्याचा 100% प्रश्न आहे बघा. ठीक आहे. चल पुढील प्रश्न, पुढील पॉईंट. या परीक्षणात समर मिसाईलने निर्धारित लक्ष्य अचूकपणे भेदले. यामुळे भारतीय वायुसेनेचे संरक्षण क्षमतेत वाढ होईल. या अभ्यासात भारतीय वायुसेनेच्या युद्ध कौशल्यांचा आणि क्षमतेचा आढावा घेण्यात आला आणि त्यात सुधारणा करण्याच्या बाबीचा शोध लागला. काय मित्रांनो, समर मिसाईलने काय केलं मित्रांनो, निर्धारित लक्ष्य अचूकपणे भेदले. यामुळे भारतीय वायुसेनेच्या संरक्षण क्षमतेत वाढ होणार आहे. लक्षात ठेवा, वाढ होणार आहे. परिणाम हा मोठा घडणार आहे. ठीक आहे. पुढे परत थोडस आपण उत्तर आपल्याला माहित पडलेलं आहे. आपल्याला याचं उत्तर काय, आंध्र प्रदेश. ठीक आहे. चल पुढील प्रश्न मित्रांनो. बघा पुढील प्रश्न. पहिल्यांदा आयोजित केलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्स हे प्रथम राज्य कोणते. आता बघा लक्षात ठेवा, खेलो इंडिया पॅरा गेम्सच्या बद्दल आपण उद्घाटन कोणी केलं आणि याची सुरुवात केव्हा झाली आणि कुठे झाली याचं इन डिटेल व्हिडिओ आपण अगोदरच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये घेतलेला आहे. जर आपण हा व्हिडिओ परिपूर्ण तो पाहिला तर हा तुम्हाला संपूर्ण संक्षिप्त रूप, हा संपूर्ण पॅरा गेमचा तुम्हाला पूर्ण माहिती बसेल. असावं माहिती, म्हणजे जुने व्हिडिओ पण बघता बघता हा पण घटक लक्षात ठेवा. किंवा तुम्ही जेव्हा लिहून घेत असता चालू घडामोडी त्यावेळेस कंपल्सरी जर हा प्रश्न आला तुमच्या लक्षात आला असेल तिथेच हा कंटिन्यू करा. अन्यथा तुम्ही हा पूर्णपणे पहा. नाहीतर आपले जुने व्हिडिओ जे आहेत त्यात थोडंसं पहा की भाग कसा आहे, कुठल्या पद्धतीने स्टार्ट झाल्याने तो आता कसा आहे. ठीक आहे. चालू करूया आपण. पहिल्यांदा आयोजित केलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्स प्रथम राज्य कोणते. हरियाणा, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, गुजरात. हे काय आहे संक्षिप्त. खेलो इंडिया पॅरा गेम 2023 प्रथम राज्य हरियाणा 105 पदकं, दुसरे यूपी म्हणजे उत्तर प्रदेश 62 पदकं जिंकली, तिसरे तामिळनाडू 42 पदके जिंकले, चौथे गुजरात 57 पदके जिंकले आणि पाचवं आपलं महाराष्ट्र 35 पदकं जिंकले. खेलो इंडिया पॅरा गेम्स हे भारतातील, बघा लक्षात ठेवा, खेलो इंडिया हे भारतातील पहिले राष्ट्रीय पॅरा स्पर्धा होती आणि ही स्पर्धा 10 ते 17 डिसेंबर दरम्यान, कधी 10 ते 17 डिसेंबर दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये 32 राज्य आणि 1450हून अधिक खेळाडूंचा सहभाग होता. महत्वाचा पाठ लक्षात ठेवा. ठीक आहे. मग इथं उत्तर काय असणार आहे, हरियाणा नाही का. हरियाणा फर्स्ट नंबरला आहे, सेकंड नंबरला यूपी, थर्ड नंबरला तामिळनाडू आणि फोर्थ नंबरला कोण, गुजरात. आणि महाराष्ट्र आपलं जर पाहायला गेलं, महाराष्ट्र राज्य आपलं पाहायला गेलं तर 5व्या क्रमांकावर राज्य आहे. माहित असावं, पहिलं यूपी हरियाणा, दुसरं उत्तर प्रदेश, तिसरं तामिळनाडू, चौथं कुठलं मित्रांनो, गुजरात आणि पाचवं कोणतं आपलं महाराष्ट्र. माहित असावं सगळा पाठ. ठीक आहे. चला पुढे, पुढील प्रश्न. ओलाचे सीईओ नाही का मित्रांनो, ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल लेव्हेंचर यांनी विकसित केलेली भारतातील स्वतःचे एआय चे नाव काय आहे. बघा आता जर तुम्ही ट्रान्सपोर्टेशन मध्ये पाहिलं असेल की ओला एक फॉर्म मध्ये होती आणि कुबेर या दोन्ही गोष्टी जर पाहायला गेल्या तर कॉम्पिटिशन भरपूर होती, पण ओला ही फॉर्म मध्ये आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओलाचे सीईओ कोण आहे मित्रांनो, भाविश अग्रवाल. एक प्रश्न महत्वाचा एक पार्ट आहे. आणि लेव्हेंचर यांनी विकसित केलेले भारतातील स्वतःचे एआय म्हणजे का, भारतातील स्वतःचे एआय नाही का,
स्वतःच हे आहे. तर नाव काय त्याचं कृत्रिम आहे बघा. काय नाव आहे त्याचं? कृत्रिम आहे. पण खासियत काय आहे? कृत्रिम नावानेच आहे बघा. जसं आपलं AI नाही का? आपण काय म्हणतो AI मध्ये एकदम सपोर्टिव्ह आहे, फास्ट एज आहे, सर्व काही लक्षात ठेवा. मग इथं वैशिष्ट्य काय मित्रांनो? याचं महत्त्वाचं माहिती काय? भाविश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली ओला तंत्रज्ञान आणि लेव्हेंचर यांनी भारतात स्वतःचे AI विकसित केले. AIचे नाव कृत्रिम ठेवलं. काय ठेवलं? कृत्रिम. कृत्रिमचे वैशिष्ट्य काय? हे शक्तिशाली AI आहे जे भाषा, मॉडेलिंग, दृश्य, ओळख, अनुवाद, लेखन आणि इतर अनेक कार्य करू शकते. कृत्रिम प्रशिक्षित करण्यासाठी ओला आणि लेव्हेंचर यांनी मोठ्या प्रमाणात डेटा वापरला आहे. त्यामुळे कृत्रिमला वास्तविक जगातील भाषा आणि दृश्य समजून घेण्यास, त्यावर प्रक्रिया करण्यास सक्षम बनणे आहे. ठीक आहे. आणखी काय पॉईंट आहे? कृत्रिमचे उद्दिष्ट भारतातील AI क्षेत्रात क्रांती करून आणणे आहे. कृत्रिमचा वापर विविध उद्योगांमध्ये केला जाऊ शकतो, जसे की वाहतूक आहे, नाही का? वाहतूकमध्ये, शिक्षणामध्ये, आरोग्य सेवेमध्ये आणि इतर काही गोष्टी आहेत. कृत्रिमचे महत्त्व काय मित्रांनो? निर्मिती भारतातील AI क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा आहे आणि यामुळे भारताला स्वतःचे AI विकसित करण्याची क्षमता मिळाली आणि भारत जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास मदत होणार आहे भारताला सुद्धा. ठीक आहे. महत्त्वाचा पार्ट. पुढे नेक्स्ट पॉईंट. कृत्रिमचा वापर विविध उद्योगांमध्ये केला जाऊ शकतो. विविध उद्योगात कुठले कुठे मित्रांनो? वाहतूक क्षेत्रात कृत्रिमचा वापर वाहतूक व्यवस्थापन, वाहन नियोजन आणि ग्राहक सेवा सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो. महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. वाहतूक व्यवस्थापन, वाहन नियोजन आणि ग्राहक सेवा सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो. शिक्षण क्षेत्रात कृत्रिमचा वापर शिक्षण सामग्री तयार करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि ऑनलाईन शिक्षण सुलभ करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. आरोग्य सेवा क्षेत्रात कृत्रिमचा वापर रोग निदान, उपचार योजना विकसित करण्यासाठी आणि आरोग्य सेवा सुविधांचे व्यवस्थापन केले जाऊ शकतो. महत्वाचा पार्ट लक्षात ठेवा. काय काय मित्रांनो? ऑनलाईन शिक्षण सुलभ करण्यासाठी, आरोग्य सेवा क्षेत्रात मदत करण्यासाठी आणि रोग निदान करण्यासाठी, उपाययोजना, उपचार योजना करण्यासाठी संपूर्ण घटकांसाठी उपयुक्त आहे. लक्षात ठेवा. कृत्रिमची निर्मिती भारताच्या भविष्यातील एक आशादायक संकेत आहे. कृत्रिममुळे भारतातील AI क्षेत्रात एक प्रमुख भूमिका बजावण्याची क्षमता सुद्धा मिळेल. बघा कृत्रिम बद्दल महत्वाचा पार्ट आहे. ठीक आहे. आणि अग्रवालांना लक्षात ठेवा, ओलाचे ते CEO आहेत. 2-3 पॉईंट महत्वाचे आहेत मित्रांनो. ठीक आहे. चला. IPL 2024 सगळ्यांना माहिती IPL 2024 सर्वात महागडा खेळाडू कोण? हे दिसतंय चित्र. हे तेच आहेत. कोण आहे बाबा? पॅट कॅमिन्स, सॅम कुरन, मिचेल स्टार्क, रोहित शर्मा. तर उत्तर काय मित्रांनो? मिचेल स्टार्क. लक्षात ठेवा. मिचेल स्टार्क हे सर्वात महागडे खेळाडू आहेत. लक्षात ठेवा. आणि त्याची खासियत काय? की मिचेल स्टार्क बनला IPL इतिहासात सर्वात महागडा खेळाडू. कोण बाबा? मिचेल स्टार्क. काय सर्वात महागडा खेळाडू बनले? ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने 24.75 कोटी रुपयाला बोलीने IPL इतिहासात सर्वाधिक महागडा खेळाडू होण्याचा विक्रम केला आहे. ठीक आहे. 24च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने हे मोठे पैसे दिले नाही का? म्हणजे कोणाचे ते प्लेयर? मिचेल स्टार्क कोणाचे? स्टार्क कोणाचे? की कलकत्ता नाईट रायडर्स लक्षात ठेवा. ठीक आहे. 23 मध्ये पॅट किमन्सने 20.50 कोटी बोलीने विक्रम केला होता. ठीक आहे. ओके. पण स्टार्कने त्याचा विक्रम मोडला आणि किती केलं? 24.75 कोटी. आतापर्यंत लिहिल्यावर सर्वात जास्त बोली लागलेल्या खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे आहे. ठीक आहे. त्याच्या अगोदर बघूया मिचेल स्टार्क किती बाबांनो? 24.75 कोटी नाही का? त्याच्या अगोदर कोणतं? पॅट किमन्स होतं. लक्षात ठेवा. 20 कोटींचे होते. आणि याच्या अगोदरचे काही आहेत संघ. मिचेल स्टार्क सध्याचा 24.75 कोटी सर्वात महागडा 2024चा. 23चा कोण आहे? पॅट किमन्स. लक्षात ठेवा. सनराइज हैदराबादचा आहे 20.50 कोटी. ठीक आहे. सॅम कुरन पंजाब किंग्स आहे 18.50 कोटी. ठीक आहे. मग कॅमेरून ग्रीन मुंबई इंडियन्स 17.50 कोटी. लक्षात ठेवा. बेन स्टोक्स चेन्नई सुपर किंग्स 16.25 कोटी आणि ख्रिस मॅरिस राजस्थान रॉयल्स 16.25. तर सगळ्यात महागडा कोण आहे? सध्याचा खेळाडू 24.75 कोटीचे मिचेल स्टार्क. लक्षात ठेवा. मिचेल स्टार्क 24.75 कोटी. त्यांचा टीम कुठली संघ कोणता आहे? कलकत्ता नाईट रायडर्स. कलकत्ता नाईट रायडर्स. ठीक आहे. पुढील प्रश्न. ऊर्जा संवर्धन सप्ताह नाही का? ऊर्जा संवर्धन सप्ताह कोणत्या दिवशी साजरा केला जातो? सप्ताह म्हणजे 7 दिवसाचा असतो. 14 ते 20 डिसेंबर, 15 ते 19 डिसेंबर, 20 ते 25 डिसेंबर, 26 ते 31. उत्तर काय असणार आहे? 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर. महत्वाचा पार्ट आहे. ऊर्जा संवर्धन सप्ताह 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर. ऊर्जा संवर्धन सप्ताह 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर. 14 ते 20 डिसेंबर. महत्वाचा पॉईंट लक्षात असू दे. पुढील प्रश्न. जगातील सर्वात मोठ्या नाही का? काय म्हणतोय?
जगातील सर्वात मोठ्या ध्यानधारणा सर्वेत मंदिर कोठे सुरू झाले? ऑप्शन आहे वाराणसी, नाशिक, चारधाम, जम्मू काश्मीर. त्याचं उत्तर आहे मित्रांनो वाराणसी. कुठे झालं? वाराणसीमध्ये. आणि खासियत काय, ह्याच्यात वैशिष्ट्य काय, आपण पाहूया डिटेल. ठीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही का, देशाचे आपल्या काही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्राचे उद्घाटन केले आहे. 2021 मध्ये सुद्धा नरेंद्र मोदीजी या मंदिराला भेट सुद्धा द्यायला गेले होते. ठीक आहे. हे भव्य ध्यान केंद्र जे सर्वेत महामंदिर म्हणून ओळखले जाते ते वाराणसीच्या उमरराहा परिसरात आहे. कुठे? उमरराहा परिसरात. या केंद्राचे उद्घाटन 18 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले. सर्वेत महामंदिर वैशिष्ट्ये हे ध्यान केंद्र 7 मजले असलेले आहे. एकाच वेळी 20,000 लोकांना ध्यान करण्याची क्षमता आहे. किती लोकांना? 20,000 लोकांना 7 मजली इमारत आहे. केंद्राच्या भव्य इमारतीवर सर्वेच्या श्लोक कोरले आहेत. काय? सर्वेच्या श्लोक कोरले आहेत. श्लोक महत्वाचा पाठ आहे. ठीक आहे. आणखी पुढे काय माहिती आहे? केंद्रात योगासन नाही का, काय म्हणतो? योगासन, ध्यान, प्राणायाम, इतर ध्यान योगाच्या क्रियेसाठी विशेष सुविधा आहेत. केंद्राच्या प्रांगणात सुंदर बाग तलाव आहेत जे शांतता आणि आराम प्रदान करतात. वाराणसीसाठी हे ध्यान केंद्र महत्वाचे का आहे? वाराणसी हे प्राचीन शिवांचे शहर मानले जाते. आध्यात्मिक केंद्र म्हणून सुद्धा मानले जाते. सर्वेत महामंदिर शहराला आणखी एक आकर्षण आध्यात्मिक केंद्र बनवेल. ठीक आहे. ओके. हे केंद्र लोकांना शांतता आणि आराम शोधण्यासाठी त्यांच्या आध्यात्मिक वाढीस मदत होणार आहे. काय बाबांनो? लोकांना शांतता आणि का आरामसाठी. ठीक आहे. संक्षिप्त स्वरूपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन केले आहे. या केंद्राची एकेच वेळी 20,000 लोकांना ध्यान करण्यासाठी बसण्याची क्षमता आहे. हे केंद्र वाराणसीला आणखी एक आकर्षण आध्यात्मिक केंद्र बनवेल. महत्वाचा पाठ आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. म्हणजे उत्तर काय मित्रांनो, आपल्याला पाहायचं वाराणसी. लक्षात ठेवा, सर्वात मोठं ध्यान केंद्र आहे. 9 मजली इमारत आहे. 20,000 लोक बसू शकतात. है ना. जगातील सर्वात मोठं आहे. ठीक आहे. नरेंद्र मोदीजी यांनी उद्घाटन केलं आणि त्याच्यात खासियत काय सांगलं? लोकार्पण सुद्धा त्या दिवशी केलं. ठीक आहे. ओके. पुढे 19 डिसेंबर पर्यंत म्हणजे कालपर्यंत, म्हणजे कधी? कालपर्यंत 141 खासदार व राज्यसभा सदस्य यांचे निलंबन केले गेले. भारतीय संसदेच्या कोणत्या नियमानुसार केलेले आहे? संसद नियम आहे 374, 373, 375, 376. तो उत्तर इथे येतं 374. 374च्या नियमानुसार रद्द करण्याचा अधिकार संसदेला आहे. मग त्याच्याबद्दल आपण खूप पूर्णपणे डिटेल्स पाहूया हे काय असतं. ठीक आहे. त्याचा पहिला निलंबनाचे नियम. भारतीय संसदेच्या नियम क्रमांक 373 व 74 नुसार अध्यक्षाला सदरचा सदस्य कामकाजात व्यत्यय आणत असेल किंवा त्यांच्यावर कारवाई करू शकतात. बघा, व्यत्यय आणत असेल तर कारवाई करण्याचा अधिकार संसदेच्या म्हणजे लोकसभेच्या अध्यक्षांना आहे 373 व 374 नुसार. सध्या करण्यात आलेली कारवाई ही नियम क्रमांक 374 नुसार करण्यात आली आहे. किती? 374 नुसार. या नियमानुसार सदस्यांनी आसनाची प्रतिष्ठा भंग केली असेल किंवा कामकाजात व्यत्यय आणला असेल तर अशा प्रकारे कारवाई केली जाते. बघा का, प्रतिष्ठा भंग असेल किंवा कामकाजात व्यत्यय आणला असेल ना तर 374 लागतं. पुढे काय सांगतो? सध्या करण्यात आलेली कारवाई 5 डिसेंबर 2001च्या कधी? 5 डिसेंबर 2001च्या आणलेल्या 374 ए या नव्या नियमाअंतर्गत करण्यात आली आहे. महत्वाचा पार्ट आहे. 5 डिसेंबर 2001च्या नुसार 374 ए या नियमानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे. या नियमानुसार घोषणाबाजी देत असेल किंवा कामकाजात व्यत्यय नसेल. बघा पॉइंट काय मित्रांनो, घोषणाबाजी देत असेल आणि कामकाजात व्यत्यय आणत असेल तर 5 दिवसासाठी किंवा अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी त्यांना निलंबित करता येते. म्हणजे सदस्यांना निलंबित कसा करू शकतो? 5 डेज. अदरवाईज काय मित्रांनो, अधिवेशन उर्वरित कालावधीसाठी त्यांना निलंबित करण्याचा अधिकार आहे. 5 डिसेंबर 2001च्या नव्या नियमानुसार 374 ए कलमाच्या अंतर्गत असं काम केलेलं आहे. ठीक आहे. आणि पॉइंट काय? लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्लाजी आहेत. राज्यसभेचे अध्यक्ष आहेत माननीय श्री जगदीश धनखड आहेत. लक्षात ठेवा. राज्यसभेचे उपसभापती कोण आहेत? हरिवंश नेहरू आहेत. कोण आहेत? हरिवंश नेहरू. राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत? जगदीश धनखड. आणि लोकसभा अध्यक्ष कोण आहे? ओम बिर्ला. ठीक आहे. निलंबनाचे परिणाम काय? निलंबन झालेल्या सदस्यांना संसदेच्या कामकाजात भाग घेण्याचा अधिकार नाही. नंबर 1 पॉइंट. ते संसदेच्या इमारतीत प्रवेश करू शकत नाही आणि संसदेच्या कोणत्याही समितीवर ते काम करू शकत नाही. निलंबनामुळे विरोधी पक्षामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
विरोधी पक्षाचे म्हणणे आहे की सरकारने विरोधी पक्षावर दबाव आणण्यासाठी हे निलंबन केलेले आहे, माहीत असावं, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढील भाग नाही का महत्वाचा पाठ आहे ना मित्रांनो. बघा कलम किती 374, किती 374 ए. आणि कोणत्या सोचा नियम आहे 5 डिसेंबर 2001 वाला नियम आहे नाही का. आता आपण पाहिलं आपण किती 5 डिसेंबर 2001 वाला नियम आहे. ठीक आहे. चला पुढील भाग मित्रांनो, पुढचा प्रश्न घेतोय. जिल्ह्यातील रक्त केंद्र व रक्ताची उपलब्धता यांची माहिती मिळवण्यासाठी कोणते पोर्टल सुरू आहे? ई रक्तकोश पोर्टल, ई रक्तदोष पोर्टल, ई रक्त शोषण पोर्टल, ई रक्त शोध पोर्टल आहे. तर उत्तर काय ई रक्तकोश पोर्टल आहे. ऑप्शन नंबर किती 1 आहे. म्हणजे खासियत काय सांगता येईल आपल्याला की ई रक्तकोश पोर्टल भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जिल्ह्यातील रक्त केंद्र व रक्ताची उपलब्धता याची माहिती मिळण्यासाठी ई रक्तकोश पोर्टल सुरू केलेले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना एका क्लिकवर राज्यातील आणि देशभरातील रक्तांच्या उपलब्धीची माहिती मिळू शकेल. थोडं मागे जाऊया आपण मित्रांनो, संपूर्ण एक एक पार्ट बघूया. आपल्याला काय काय महत्वाचं आहे आपल्याला माहित असावा सगळ्या गोष्टींचा. आपण पूर्णपणे एक रिव्हिजन लेक्चर अजून एकदा घेऊन टाकूया, म्हणजे आपल्या डोक्यात बसेल की बाबा कुठले कुठले प्रश्न आहे त्याला. ठीक आहे. चला पहिला प्रश्न, पहिला पॉईंट काय आहे की 20 डिसेंबर म्हणजे आजचा दिवस कोणता आहे? राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी आणि आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन. नेक्स्ट पॉईंट काय मित्रांनो, विजय हजारे ट्रॉफी नाही का कोण जिंकलं? हरियाणा जिंकलं, पहिल्यांदा जिंकलं. आणि राजस्थान उपविजेते आहेत आणि सर्वात जास्त जिंकलेले कोण आहेत? तामिळनाडू. ठीक आहे. पुढील प्रश्न मित्रांनो, हा समर कुठे सुरू झालं? आंध्र प्रदेश. एक स्टेशन आहे वायुसेनेचं, बरोबर आहे का? त्याचं नाव काय होतं मित्रांनो? प्रॉपरली नाव काय होतं मित्रांनो? सूर्यलंका. आणि तिथे काय सुरू होता मित्रांनो? अस्त्रशक्ती युद्ध सराव सुरू होता त्या ठिकाणी. तिथेच आपण काय केलंय? समरचं प्रक्षेपण केलेलं आहे. ठीक आहे. चला पुढे. हा पहिल्यांदा आयोजित केलेलं खेलो इंडिया पॅरा गेम्स प्रथम राज्य कोणते? हरियाणा. 2 नंबर यूपी, 3 नंबर तमिळनाडू, 4 नंबर गुजरात आणि 5 नंबर महाराष्ट्र 35 पदके. पुढे ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल आणि लेव्हेंचर यांनी विकसित केले भारतातील स्वतःचे एआय चे नाव काय आहे? मग सांगितलं कृत्रिम नाव आहे. काय नाव आहे? कृत्रिम. पाठ करून ठेवायचं, कृत्रिम नाव आहे. महत्वाचा प्रश्न आहे. एआय साठी 100% पेपर लिहू शकतो प्रश्न. ठीक आहे. पुढील प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे IPL 24 मध्ये सर्वात महागडा खेळाडू कोण? तर नाव काय? मिचेल स्टार्क नाही का. 24.75 कोटी. किती मित्रांनो? 24.75 कोटी सर्वात महागडे खेळाडू. ठीक आहे. ओके. पूर्ण IPL चा इतिहास आता लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढील प्रश्न, ऊर्जा संवर्धन सप्ताह कधी साजरा केला जातो? 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर. 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर. पुढील प्रश्न मित्रांनो काय होता मगाचा? जगातील सर्वात मोठ्या ध्यानधारणा सर्वेत मंदिर कोठे सुरू केलेत? वाराणसी नाही का, उमरा एरियामध्ये सुरू केले. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढील प्रश्न मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे. आणि ऍक्च्युली पाहायला गेलं सर्वेत मंदिर 20 एकर पेक्षाही जास्त जमिनीवरती ते केलेलं आहे. हा 19 डिसेंबर पर्यंत 141 खासदार व राज्यसभा सदस्य यांचे निलंबन केले गेले. भारतीय संसदेच्या कोणत्या नियमानुसार? 374 ए. 374 मूळचा 374 ए अंतर्गत कलम आहे. लक्षात ठेवा. 5 डिसेंबर 2001 च्या नवीन नियमानुसार. ठीक आहे. आणि लास्ट क्वेश्चन आपला काय होता मित्रांनो? महत्वाचा पॉईंट आहे की राज्यातील रक्त केंद्र रक्ताची यांची माहिती मिळण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केलेत? ही रक्तकोश पोर्टल. लक्षात ठेवा. ठीक आहे. या संपूर्णपणे आपण आज पूर्णपणे 20 डिसेंबरचा संपूर्ण महत्वाची चालू घडामोडी पाहिलेली आहे मित्रांनो. आणि प्रत्येक पाठ महत्वाचा आहे. अरे अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. माझ्या ध्यास वर्धेच्या अकॅडमीचं एक स्लोगनच आहे माझं स्वतःचं, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार. कारण की बघा आपण स्पर्धा परीक्षा करतो आणि जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आई वडिलांची आस असते की माझा पोरगा माझी पोरगी काहीतरी होईल. आपण प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. आपण प्रयत्न नाही केलं तर आपल्याला काहीच मिळू शकत नाही मित्रांनो. आणि त्या प्रयत्नांसाठी मी तुमच्या खारीचा वाटा बनण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतोय. आणि महत्वाचा पाठ मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे, चालू घडामोडीशिवाय कोणताही पेपर बनत नाही आणि कोणताही सिलेबस बनत नाही, नाही का. आणि कोणताही अभ्यास सुद्धा करता येत नाही. म्हणून चालू घडामोडीचा हा भाग माझं सेशन प्रत्येकाने पाहावं. आणि ह्या संपूर्ण सेशन पाहिल्यानंतर तुम्हाला जी PDF हवी असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये खाली दिलेली आहे, ती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ओके मित्रांनो, उद्या आपण याच वेळेस याच टाइमला भेटूया. धन्यवाद. थँक्यू.